नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे शतक किंवा हे युग कशाचं आहे असा प्रश्न विचारला तर अनेक वेगवेगळी उत्तरं येतील. कोणी म्हणेल विज्ञानाचं आहे, कोणी म्हणेल जाहिरातीचं आहे. पण मला असं वाटतं हे पुढचं युग हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा चंचू प्रवेश झालेला आहे आणि ज्या झपाट्यानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्र विकसित होते त्याच्याबद्दल संशोधन सुरू आहे. याचा विचार केल्यानंतर पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये आपण कुठे जाणार आहोत याची कल्पना सुद्धा करवत नाही. मानवी बुद्धीवरती सुद्धा मात करू शकेल असं एक तंत्रज्ञान या जगामध्ये आता अस्तित्वात आलेलं आहे आणि कदाचित हे तंत्रज्ञान नंतर माणसाला सुद्धा नामोहरम करेल. आणखीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विरुद्ध माणूस असं सुद्धा युद्ध होऊ शकेल अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगात खूप काही बदल होतील, लोकांच्या नोकऱ्या जातील अशी एक भीती आहे. तंत्रज्ञान कधीच कोणासाठी थांबत नाही, ते सतत बदलत असतं आणि माणसाला नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं लागतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध कधी लागला, आज त्याची नेमकी परिस्थिती काय आहे, भविष्यामध्ये काय असणार आहे, या सगळ्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचे. कारण AI हा शब्द आता आपल्याला रोजच्या जगण्यात रोज कानावरती पडत असतो. काय आहे AI? आणि आता मला असं वाटतं की सावध ऐका पुढच्या हाका हे आपण आत्तापासून जर केलं तर आपण या बदलाला सामोरं जाण्यासाठी तयार असू शकू. आणि म्हणूनच या अतिशय महत्त्वाच्या इंटरेस्टिंग अशा विषयावर बोलण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलवलेलं आहे, ज्यांनी गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांमध्ये काम केलं आहे, ज्यांचा अनुभव आहे आणि आता एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये भागीदार म्हणून ते काम करतायत. गेली 25 वर्ष AI आणखीन या सगळ्या टेक्नॉलॉजीचा एकूण बदल कसा होतो याचा अभ्यास करतायत असे चिन्मय गव्हाणकर, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं तसं AI हा शब्द आता इतक्यांदा कानावरती पडतोय की सगळ्यांना तो माहिती आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. पण मुळात हे बाळ जे आहे हे कधी जन्माला आलेलं आहे आणि आज त्याची नेमकी काय वाढ झालेली आहे आणि त्याचा रोख कुठल्या दिशेने चालू आहे? खरं म्हणजे AI हा शब्द 1956 पासून आलेला आहे. बर. पण त्याच्या आधीपासून हजारो वर्ष मानवाची अशी इच्छा आहे की आम्ही काही कृत्रिम मशीन्स बनवू शकतो का. म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये असे दाखले मिळतील की ग्रीक लोकांनी काहीतरी नदीतलं पाणी वरती आणण्यासाठी मशीन्स बनवली किंवा पावा वाजवणारे कोणतरी पुतळे बनवले ऑटोमॅटिक. 16व्या 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये ऑटोमाटा या प्रकाराचं फार एक चलन होतं. ऑटोमाटा म्हणजे काय की चेस खेळणारा माणूस किंवा नाचणारी एखादी बाहुली, असे प्रयोग खूप चालू होते. अच्छा. परंतु ते प्रयोग जोपर्यंत आपल्या संगणकीय युगाची पहाट झाली नाही तोपर्यंत मेकॅनिकल क्षेत्रामध्येच होते. म्हणजे मेकॅनिकल काहीतरी करून आपण ऑटोमेशन करायचा प्रयत्न करत होतो. परंतु ह्याला पहिली चालना तेव्हा मिळाली की साधारण 1940-50च्या दशकामध्ये ॲलन ट्युरिंगचं नाव तुम्ही ऐकलं असेल, ज्याला फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटिंग म्हणतात. तर ॲलन ट्युरिंगने असा सिद्धांत मांडला की जेव्हा मशीन आणि माणूस, मी एखाद्या खोलीमध्ये बंद करीन आणि एखाद्या कोनाड्यातनं मी एखादं चिठ्ठी टाकून एक प्रश्न विचारेन, त्याचं उत्तर त्या कोनाड्यातनं जेव्हा बाहेर येईल तेव्हा ते उत्तर मशीनने दिले का मानवाने दिले हे मला कळणार नाही. तेव्हा मला खरं कळेल की AI हे जगामध्ये आलेलं आहे. आणि त्याने असं संकल्पना तर मांडली, परंतु AI हा शब्द 1956 साली अमेरिकेतल्या डार्टमाउथ नावाचं एक कॉलेज आहे, तिथे कॉन्फरन्स झाली. आणि तिथे त्यावेळचे त्या क्षेत्रातले दादा लोक जे होते, क्लॉडे शॅनॉन, मार्विन मिन्स्की, जॉन मॅकॅर्थी, ह्या लोकांनी चर्चा करून ठरवलं की आपल्याला मानवासारखी बुद्धिमत्ता जर मशीन्समध्ये आणायची असेल तर त्याच्यासाठी संशोधन केलं पाहिजे. आणि त्या शाखेला आपण नाव देऊया AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे जे मानवी नाही ते कृत्रिम. बरोबर. आणि त्यांनी त्याच्यातनं संशोधन सुरू केलं. परंतु झालं काय की 56चा काळ तुम्ही जर लक्षात घेतलं किंवा 60चं दशक, कम्प्युटर सुद्धा जगामध्ये 6 ते 7 लोकांकडे असतो. म्हणजे मोठ्या मिलिटरीज, लष्कर आणि विद्यापीठ. डेटा तर नव्हताच. बरोबर. इंटरनेट वगैरे तर 90च्या दशकामध्ये आलं. मोबाईल फोन तर त्याच्यानंतर आले. त्याच्यामुळे सैद्धांतिकदृष्ट्या AI होऊ शकतं हे त्यांना माहिती होतं. त्याचे छोटे छोटे प्रयोगही सुरू होते प्रयोगशाळांमध्ये, छोट्या डेटा सेट्सवर वगैरे. पण ते त्यांना पुढे आणता येत नव्हतं कारण तेवढा डेटा, तेवढी कम्प्युटिंग पॉवर जगात कुठंच नव्हती. पण मग मी थांबवतो तुम्हाला. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा बेस कम्प्युटर किंवा इंटरनेट नाहीये? नाही, AIचा बेस आहे स्टॅटिस्टिक्स. अच्छा. संख्याशास्त्र. आणि संख्याशास्त्रामध्ये आपण जे म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये ऐकलं असेल, लोक फोरकास्टिंग करतात किंवा स्टॅटिस्टिक्सवरनं तुम्ही इन्शुरन्सचे आपण रेट्स ठरवतात, तक्ते ठरवतात, कोष्टकं ठरवतात. तर तो खरा बेस आहे.
आणि ते स्टॅटिस्टिक्सला जर तुम्ही कम्प्युटिंग पॉवरने मॅरी केलं आणि त्याच्यामध्ये कोअर मॅथमॅटिक्स टाकलं तर ते मशीन लर्निंगवर जातं. आणि मशीन लर्निंग हा खरा शब्द आहे. एआय फारच ग्लॅमर आहे. एआय हे साध्य आहे. अच्छा. मशीन लर्निंग हे एआय कडनं साधन आहे. ओके. त्याच्यामुळे एआय बोलायला सोपं वाटतं, लोक एआय म्हणतात, पण खरं तर ते मशीन लर्निंग आहे. आपण मशीनला शिकवतोय. आणि एआय हे होणारं त्याच्यामुळे साध्य आहे की मशीन शिकलं की कृत्रिम बुद्धिमत्ता आली. पण मग या मशीन लर्निंगला थोडक्यात संगणक आणखीन इंटरनेटनं बूस्टर डोस दिला, कारण मानव तेवढं कॅल्क्युलेशन नाही करू शकत. म्हणजे पूर्वी तुम्ही कदाचित एक चित्रपट पाहिला असेल, द हिडन फिगर्स म्हणून एक चित्रपटमध्ये आला होता. अमेरिकेच्या नासामध्ये 3 म्हणजे कृष्णवर्णीय महिलांची स्टोरी ते सांगतो तो चित्रपट. नासामध्ये म्हणजे अगदी आपण चंद्रावर जाण्याच्या आधीपर्यंत कॅल्क्युलेटर नावाचा एक जॉब होता. कॅल्क्युलेटर म्हणजे आपलं उपकरण नाही. त्या महिला हाताने पेन्सिलीने कॅल्क्युलेट करायच्या की आपला तुम्ही रॉकेट जाताना ट्रॅजेक्टरी काय असेल वगैरे. अच्छा. तर हे जे सुरू होतं मानवी हाताने जे करणं चालू होतं त्याला म्हणजे ते पण एक प्रकारचं मशीन लर्निंग आणि स्टॅटिस्टिक्स होतं. बरोबर. पण जोपर्यंत त्याला तुम्ही म्हणजे आता माणूस किती काम करेल, 8 तास काम करेल दिवसाला, आणि एका वेळेला आपण 2 गणित सोडवू किंवा 1 गणित सोडवू. तर ती जी पॉवर आहे की पॅरलल प्रोसेसिंग, की एका वेळेला मला बरेचशा डेटावर प्रोसेस करून पुढे काहीतरी त्याचं उत्तर काढायचं, हे कम्प्युटरशिवाय शक्य नव्हतं. आणि म्हणून एक शब्द अजून खूप गाजतो, तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला एआय विंटर. एआय विंटर म्हणजे हिवाळा. 1970 ते 90 पर्यंत ह्या क्षेत्रामध्ये फारसं संशोधन झालं नाही, किंवा झालं तरी ते जनतेसमोर आलं नाही. कारण तो डेटा घेण्याचे मार्ग, तो डेटा तुम्हाला मी कसा देऊ. आज आपण मोबाईलला ChatGPT वापरतो, तेव्हा मी कसं वापरलं असतं. त्याच्यामुळे ते संशोधन प्रयोगशाळेत राहिलं आणि इंटरनेटच्या उदयानंतर त्याचा स्फोट झाला. अच्छा. आज एआयची नेमकी कुठल्या स्टेजवरती आहे आणि दैनंदिन जगण्याशी ते कुठं कुठं कनेक्ट झालेलं आहे? एआयचं जी ट्युरिंग टेस्ट मी आपण म्हणालो आधी, ती ट्युरिंग टेस्ट पास होणं हा मोठा गोष्ट होती. म्हणजे लोक म्हणतात ट्युरिंग टेस्ट पास झाले की जग संपणार. ट्युरिंग टेस्ट म्हणजे मी जे पहिल्यांदा आता म्हणालो की मानवाने उत्तर दिले का एआयने उत्तर दिले, हे मला जेव्हा कळणार नाही. आणि मी नेहमी जेव्हा व्याख्याने घेतो तेव्हा मी म्हणतो की एआय आपल्या आयुष्यामध्ये गेली 15 वर्ष आहे. आपण गुगल मॅप वापरतो, आपण अमेझॉनला शॉपिंग करतो, आपण नेटफ्लिक्स पाहतो किंवा युट्यूब पाहतो. चला, आणि तुम्हाला ते अल्गोरिदम तसेही सजेस्ट करतात. हो, खरं आहे. मॅपमध्ये मला लाल रेष दिसते, हिरवी रेष दिसते, काळी रेष, ते चालूच आहे. आणि मी ज्या विषयावरचा व्हिडिओ पाहिन त्याच विषयावरचे व्हिडिओ मला पुन्हा दाखवतात. बरोबर आहे. मग आता एआय मध्ये ChatGPT नवीन काय झालं, सध्याचं एआय जो तुम्ही प्रश्न विचारला, तर एक त्याच्यामध्ये गंमत आहे. पहा, मला याच्या आधी जर कम्प्युटरशी बोलायचं असेल तर मला कम्प्युटरची भाषा येणं आवश्यक होतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या लोक C++, जावा, पायथन, आर हे असे लँग्वेजेस आहेत, आणि त्याच्यावर अख्खी पिढी घडली आपली. कम्प्युटर इंजिनिअरिंगवर शिकून, कोडिंग शिकून पिढी घडली. सामान्य माणसाचं काही देणं घेणं नव्हतं कम्प्युटरशी. हे जे नवीन एआय आलंय त्याला आपण जनरेटिव्ह एआय म्हणतो. जनरेटिव्ह एआय म्हणजे टेक्स्च्युअल, मी त्याच्याशी बोलू शकतो. आणि आत्ता कोणीही सामान्य माणूस मराठी, गुजराती, हिंदी, तमिळ, तेलुगू, स्पॅनिश, पोर्तुगीज मध्ये त्याच्याशी बोलू शकतो आणि उत्तर घेऊ शकतो. हे जे झालं ना, त्याने इतिहास घडला. म्हणजे अचानकपणे जे संशोधन प्रयोगशाळेत होतं, जे संशोधन 1% लोकांकडे ज्यांना कोडिंग येतं त्यांच्यापर्यंत मर्यादित होतं, ते तुमच्या आमच्या घरात आलं. मला काही कम्प्युटरचा गंध नाही, तरी मी ChatGPTशी बोलून मला पाहिजे ती कविता बनवू शकतो, उत्तर बनवू शकतो, बातमी लिहू शकतो, चित्र काढू शकतो. हा एक मोठा टर्निंग पॉईंट होता एआयच्या संशोधनातला. आणि म्हणून अचानकपणे 2022 नंतर एआय हे म्हणजे ओमनी प्रेझेंट ज्याला आपण म्हणतो, सर्वसमावेशक झालं आणि ते सगळ्यांच्या हातामधल्या मोबाईल फोनवर आलं. तर सध्याचं जे एआय आहे त्याने ट्युरिंग टेस्ट कधीच पास केलेली आहे. म्हणजे आजही जर मी एखादी बातमी तुम्हाला लिहायला लावली, तुम्ही बातमीदार आहात आणि चांगलं जेमिनी का ChatGPTला व्यवस्थित प्रॉम्प्ट दिला आणि हे तुम्ही लिहिले, चारुजींनी लिहिले, की ते नाही माणूस ओळखू शकतो. ट्युरिंग टेस्ट पास झालेली. त्याच्यामुळे पुढचा टप्पा एआयचा असा आहे की जो तुम्ही म्हणालात की म्हणजे तुमच्या प्रस्तावनेमध्ये म्हणालात की आता जग पादाक्रांत करेल काय, तर त्याच्याबद्दल मतमतांतर आहेत. कारण शेवटी कसं होत आहे की एआय पुनरुत्पादन करत नाही. एआय पुनरुत्पादन कसलं करेल, त्याच्या प्रोग्राम्सचं करेल. पण तुम्हाला जगामध्ये उलथापालथ घडायला फिजिकल जग लागतं. फिजिकल जगामध्ये अजूनही तेवढे रोबोट्स नाही आहेत. आणि आपलं हे जे फिजिकल जग आहे, तुम्ही जर त्रिमितीमध्ये पाहिलं तर आपलं जग हे द्विपद माणसांसाठी बनलंय, बायपेडल. आपण द्विपद आहोत. म्हणजे माझे जिने, रस्ते, गाड्या सगळं द्विपद आहे. त्या फॉर्म फॅक्टरला पोचेपर्यंत रोबोटिक्सला अजून 20 वर्ष आहेत.
हो, पण 20 वर्ष बघता बघता जातील. बरोबर आहे. तर असं म्हणतात संशोधक की 20 वर्षांनी आपण इतके प्रगत होऊ रोबोटिक्समध्ये. मी एआय जरा बाजूला, एआय तर रोबोटिक्सला म्हणजे प्रोग्राम आहे एआय रोबोटिक्सचा. जर रोबोटिक्स एवढं प्रगत झालं की रोबोट तुमच्या आमच्यासारखे चालू लागले, जिन्यावर येऊ लागले, बाजूला बसू लागले, घरातले कपडे फोल्ड करू लागले किंवा झाडू मारायला लागले, आपल्या पोळीवाल्या काकू येतात ते पोळ्या करायला लागले, तिथपर्यंत जग पोचल्यावर ऍटलिस्ट तुम्ही पॅरिटीला याल की रोबो सगळी कामं करू शकतात. पण तरी सुद्धा जग पाताक्रांत करणं फार लांब आहे. याचं कारण असं आहे की जगामध्ये जी उलथापालथ घडते ती फक्त ज्ञानाने घडत नाही, ती तुमच्या वासनेने घडू शकते, अभिमानाने घडू शकते, क्रोधाने घडू शकते. हा आपला इमोशनल क्वोशंटचा मुद्दा आहे. तो इमोशनल क्वोशंट अजून एआयला नाही आहे की रोबोटिक्सला पण नाही आहे. त्यांना दिलेल्या कामावर हुकूम ती कामं करतात आज्ञावलीनुसार. त्याच्यामुळे मला हे जरा फारफेच वाटतं. हॉलिवूडची कवी कल्पना वाटते की जग पाताक्रांत होईल, आपल्या जगामध्ये ते ओमनी प्रेझेंट होतील, हे मीही मानतो. म्हणजे 20 वर्षामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये काम करणारा रोबो असेल जो कामवाल्या काकूंपेक्षा स्वस्त असेल. नाही, पण आपण जेव्हा एक साधारणपणे 1956ला सुरुवात झाली म्हणतो एआयची, पण त्यावेळेच्या एआयची स्थिती आणि आजची स्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. ऑफकोर्स. आणि मी म्हटलं असं की टेक्नॉलॉजी ज्या वेगानं डेव्हलप होत चाललेली आहे ते बघितल्यानंतर याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात कळीचा मुद्दा तो म्हणजे लोकांच्या मनात जी भीती आहे, एआय मुळे आमच्या नोकऱ्या जातील का, काय परिस्थिती आहे? आता खूप चांगला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे पण आहे, नाही पण आहे. आहे का आहे? आपली जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण एक टप्पे ठरवलेत की वयाच्या 20-21 पर्यंत आपण मुलांना एक डिग्री देतो. हो. आणि मग त्या मुलांनी आयुष्यभर त्या डिग्रीला अनुसरून काम करणं अपेक्षित असतं. हो. हे जाणार. एआयने तुमच्या ज्ञानाचं लोकशाहीकरण केलंय. आज जगातलं कुठलंही ज्ञान, कुठलंही मी म्हणतो अगदी न्यूक्लिअर सायन्स पर्यंत ज्ञान तुम्हाला युट्यूबला फुकट अवेलेबल आहे. होय. तुम्हाला डॉक्टर बनायचंय, तुम्ही व्हिडिओ बघून डॉक्टर बनू शकता. तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही कारण तो नैतिक मुद्दा आहे. मुन्नाबाई एमबीबीएस बनाल तुम्ही, बरोबर आहे, त्याची डिग्री नाही तुमच्याकडे. पण तुम्हाला इंजिनियर बनायचंय, पत्रकार बनायचंय, डॉक्टर बनायचंय, व्हिडिओ एडिटर बनायचंय, इन्फ्लुएन्सर बनायचंय, जे काय आहे ते सगळं आज तुम्हाला युट्यूबला, कोर्सेरावर अशा बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर फुकट उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ज्ञान मिळवायला कॉलेजला जावं लागतं आणि प्रोफेसर बरोबर बसायला लागतं. हे दिवस गेले, हा इतिहास झाला. आत्ता सुद्धा हा इतिहास झाला. आजही तुम्ही कुठलीही डिग्री घरात बसून घर बसल्या करू शकता. त्याच्यामुळे शिक्षण पद्धतीला ह्याने एक वावटळ उठवलेली आहे. आणि म्हणून काय होतंय, आपल्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जे आपलं नोकऱ्यांचं परिक्षेत्र आहे की कॅम्पस इंटरव्ह्यूज किंवा बँकेत लागला चिकटला की 30 वर्षांनी पेन्शन, ते जाणार. पण जॉब जाणार का किंवा जॉब कमी होणार का, आता उत्तर नाहीये. आणि ह्याच्यात मग इथंच थांबतो थोडासा. गेले 600 वर्ष आपल्या जेवढ्या क्रांत्या झाल्या मानवाच्या आयुष्यात, औद्योगिक क्रांती तर 1700च्या दशकात झाली, जेम्स वॉटची वगैरे पहिली. हो. त्याच्या आधी सुद्धा क्रांती झाली होती, ती म्हणजे गुटेनबर्गची प्रिंटिंग प्रेस, ज्याने ज्ञान प्रथम लोकांच्या हातात आणलं. तर ह्या सगळ्या क्रांत्यांचा मी अभ्यास केलाय, त्याचा डेटा आहे माझ्याकडे, मी माझ्या व्याख्यानांमध्ये दाखवतो. ह्या सगळ्या क्रांत्यांचा तुम्ही जर डेटा पाहिला तर ऑन अन ॲव्हरेज जो एक जॉब रिप्लेस झाला, एक नोकरी रिप्लेस झाली, त्याच्या अगेन्स्ट 2.25 नोकऱ्या निर्माण झाल्या नवीन. हा आजवरचा इतिहास आहे, अगदी 1498 पासून गुटेनबर्गच्या प्रिंटिंग प्रेस पासून आजपर्यंत. आणि प्रत्येक वेळेला त्यावेळेचं इनोव्हेशन नवीनच होतं. म्हणजे ऑफिस इंजिन हा किती मोठा शोध होता. औद्योगिक क्रांतीने वसाहतीकरणाला चालना मिळाली, आपण गुलाम झालो, आपल्याकडचे कारागीर बेकार झाले, बरोबर आहे. परंतु मग आता तेच मी उदाहरण नेहमी देतो, 1788 नंतर त्या सुमारास 12 बलुतेदार होते आपल्याकडे. कोणी विचार तरी केला होता की अशा फॅक्टऱ्या असतील, साखर कारखाने असतील, मी सकाळी डबा घेऊन 9 वाजता त्या शिफ्टला जाईन आणि 5 वाजता घरी येईन, किंवा टेल्कोमध्ये मला जॉब मिळेल, महिंद्रामध्ये जॉब, असं कोणी विचार केला होता? किंवा आयटी कंपन्या नावाचा प्रकार हिंजेवाडीत येईल किंवा बंगळुरामध्ये येईल आणि आपल्याकडचे हजारो मुलं कोडिंग करतील, हे कोणाला माहिती नव्हतं इंटरनेट नंतर. त्याच्यामुळे कसं आहे ना की आज आपल्याला भीती कुठली वाटते की एआय मुळे जे जॉब प्रभावित होणार आहेत आणि एआय मुळे ज्या नवीन क्षेत्र उघडणार आहेत याचं पुरेसं आकलन आपल्याला समाज म्हणून अजून झालं नाही. आणि म्हणून ती भीती आहे. विशेषतः पालकांना ती जास्त भीती आहे मुलांपेक्षा. मुलं कुल आहेत, कारण तुमच्या माझ्या पिढीतले जे पालक आहेत, मलाही 2 मुली आहेत, की आपलं ते आयुष्य खूप असं स्ट्रेट लिनियर झालेलं आहे, एका चौकटीमध्ये आणि लिनियर होतं की एकदा नोकरी लागली, सेटल हो, आणि ते आपण केलेलं आहे. पण ह्या मुलांचं आयुष्य तसं नाहीये. त्याच्यामुळे जॉब जातील का ही भीती असावी, मी तर म्हणतो. म्हणजे माणसाने कधी सुद्धा नवीन शिकता येईल. म्हणजे अँशियस असणं चांगलं दॅन कम्फर्टेबल, असं मी नेहमी म्हणतो. पण जॉब कोणाचे जातील की ज्यांना नवीन शिकायची इच्छा नाही, त्यांचे जाणार. दर 18 महिन्याला नॉलेज बदलतंय.
अच्छा. 2017चा एक रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, 2017 म्हणजे एआयच्या 6 वर्ष आधी तुम्ही जे काही शिकता त्यावेळेला 2017ला त्यातलं अर्ध ज्ञान 5 वर्षामध्ये कालबाह्य होतं. ज्ञानाचं अर्ध आयुष्य नावाचा तो रिपोर्ट आहे, खूप फेमस रिपोर्ट इंटरनेटला मिळेल तुम्हाला. अच्छा. ज्ञानाचं अर्ध आयुष्य. बर. आज जर तुम्ही पाहिलं तर ज्ञान सुद्धा आउटडेटेड व्हायला लागलं 5 वर्षामध्ये अर्ध नॉलेज म्हणजे तुमच्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये काय आहे स्पीडनं अपडेट व्हायला पाहिजे तुम्ही. हो, हे 17चं म्हणतोय मी. आता 18 महिने झाले, ते 5 वर्षाचे 18 महिने झाले. माय गॉड. 18 महिन्यामध्ये तुम्हाला नवीन शिकायचंय. आणि म्हणून लोकांना भीती आहे, कारण आपल्याला ते सहनच होत नाहीये. समाज मन म्हणून आपल्याला सहनच होत नाही की मी शिकायचं म्हणजे काय. कारण आपल्याकडे शिक्षण म्हणजे कॉलेजात जाणं, शाळेत जाणं. एक विशिष्ट डिग्री घेतली आणि त्या डिग्रीनंतर तुम्ही म्हटलं असं की मी एकदा नोकरीला लागलो की आयुष्यभर माझ्या आयुष्याची इति कर्तव्यता झाली. बरोबर आहे. मला दर महिन्याला 30 तारखेला माझ्या अकाउंटवरती पैसे येत आहेत याचा जो आनंद असतो. पण आता तुम्ही म्हणताय ही संधी मानायची की ह्याच्यामधनं भीती बाळगायची? ही मोठी संधी आहे. आणि मी तुम्हाला अजून उदाहरण देतो. मी तुम्हाला 2 क्रांत्यांचं उदाहरण देतो. टेलिकॉम क्रांती आपली झाली साधारण 90च्या दशकात भारतामध्ये. एसटीडी आयएसडी पीसीओचा तुम्हाला जमाना आठवतो? हो. गल्ली कोपऱ्या कोपऱ्यावरती एसटीडी बूथ असायचे. हे घालणारी कोण मुलं होती? आपली स्थानिक मुलं होती. केबल नेटवर्क जिथे आपण आज बसलोय, केबलचा व्यवसाय कोणी घेतला होता हे आपल्याला माहिती तरी होते का 80च्या दशकात जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा? झेरॉक्स सेंटर कोणाला माहिती होतं? किंवा आता हे जे इंटरनेट क्रांती आणि ऍप क्रांती झाली आहे, झोमॅटोला जे डिलिव्हरी बॉईज असतात, स्विगी, बिग बास्केट, ही गिग इकॉनॉमी आहे. आणि मी नेहमी म्हणतो की कदाचित मराठी मध्यमवर्गीय मनाला ते पटत नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही त्याला. लोक म्हणतात की अरे काय त्याला अर्थ आहे का, त्याला सिक्युरिटी नाही, त्याला जॉब नाही, त्याला पेन्शन नाही. पण मध्ये एक इंस्टाग्रामवर बंगळुरूचा झोमॅटोवाला व्हायरल झाला होता. तो माणूस IT इंजिनियर होता आणि IT सोडून झोमॅटो करायला घेतला डिलिव्हरी. तो म्हणतो महिन्याला मी निवांतपणे 80,000 रुपये कमवतो. आज आपली मुलं 15,000 जॉबसाठी दारोदार फिरतात इंजिनियर झालेली. म्हणजे कितीही म्हणा, तुमचं सामाजिक परिक्षेत्र वेगळं असेल की तुम्हाला त्याला त्या जॉबला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा की नाही गोष्ट वेगळी. पण माणूस स्वतःच्या मेहनतीने, आनंदाने, आपली मान उंच ठेवून या गिग इकॉनॉमीमध्ये चांगलं कमवू शकतोय. हा हे चांगलं उदाहरण आहे. ही दृष्टी वेगळी आहे. पण तुम्ही जे म्हणताय ना, हे सगळे मुद्दे पटतायत, पण उद्या तुमच्या माझ्या मुलांनी जर असं करायचं ठरवलं तर कदाचित आपल्याला पण ते पटणार नाही. पण पटवून घ्यावं लागेल, कारण ऑप्शन नाहीये. म्हणजे असे काही स्टडीज झालेले आहेत की म्हणजे जगातले काही विचारवंत आहेत, त्यांचे तुम्ही काही पॉडकास्ट वगैरे ऐकलेत, ते विनोद खोसलासारखे माणसं आहेत, किंवा इव्हन एलॉन मस्कचे काही पॉडकास्ट आहेत, किंवा सॅम अल्टमन जो ओपन एआयचे आहेत त्यांचे काही पॉडकास्ट आहेत. तर त्यांच्या चर्चा ज्या तुम्ही पाहिल्यात, युट्यूबला पण आहेत अवेलेबल, तर त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित नोकरी हा प्रकारच कालबाह्य होईल. नोकरी म्हणजे एका माणसाकडे आयुष्यभर काम करणं. फ्रीलान्सिंग इज द न्यू नॉर्मल. म्हणजे माझ्याकडे स्किल आहे, मी कोल्हापुरात बसलोय, मी वसईमध्ये बसलोय, नागपुरात बसलोय, माझ्याकडे स्किल आहे, माझ्याकडे इंटरनेट आहे, मी माझी स्किल जगभरात कोणालाही विकू शकतो. तुम्हाला जे पाहिजे माझ्याकडे या, मी तुम्हाला प्रोजेक्ट बेसवर काम करून देईन, तुम्ही मला पैसे द्या, तुमचा माझा संपर्क संपला. म्हणजे हजारो लाखो विद्यार्थ्यांना कॉलेजमधनं नोकरी देणं, मोठी मोठी कॅम्पसेस उभारणं, हे कदाचित एक 7-8 वर्षामध्ये कालबाह्य होईल. पण गरज नाहीये. जो मुलगा 21ला 4 वर्ष कोडिंग शिकून मला प्रोग्रॅमिंग करून देतोय, आज मोठ्या कंपन्यांचे अहवाल आहेत 40% प्रोग्रॅमिंग आणि कोडिंग अगदी भारतात सुद्धा हे एआयने होतं. मी नाव घेऊ शकत नाही, पुण्यातली एक कंपनी आहे, Tier 2 IT कंपनी आहे, खूप फेमस आहे, मराठी माणसाने काढलेली आहे. आता याच्यापेक्षा मोठे मी देऊ शकत नाही. त्यांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की माझ्याकडे 39% प्रोग्रॅमिंग आता एआयने होतं एका वर्षात पुण्यामध्ये. पण मग असं केल्यामुळे जे पूर्वी प्रोग्रॅमिंग करणारी मुलं होती त्यांचे जॉब गेले. एक्झॅक्टली. त्यांची टास्क गेली. मी परत त्याच्यामध्ये त्यांची टास्क गेली. त्यांची टास्क होती बसून टायपिंग करून कोडिंग करणं. त्यांचा जॉब सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग आहे. बरोबर. त्यांचा जॉब टास्क आणि हिचा फरक करतो. बरोबर. नवीन सॉफ्टवेअर बनणार आहेत का? मानवासाठी बनणार आहे 100%. आणि सॉफ्टवेअर काय असतं, जरा आपण थोडं खोलात जाऊया. सॉफ्टवेअर असं असतं की मी एखाद्या गाडीच्या कंपनीसाठी सॉफ्टवेअर बनवतो, मी एखाद्या बँकेसाठी सॉफ्टवेअर बनवतो. म्हणजे सॉफ्टवेअर इज एनिवे बॅकअप सर्व्हिस फॉर समथिंग एल्स. राईट. ती इकॉनॉमी चालणारच आहे. हो. आज प्रॉब्लेम कुठे होतोय की मला दिवसाचे 8 तास आणि माझी कार्यक्षमता याच्यामध्ये मी 2 बँकांना सपोर्ट करतो ॲज अ सॉफ्टवेअर कंपनी. कदाचित उद्या एआयचं कोडिंग करायला लागलं तर मी जास्त नवोन्मेषी विचार करीन की मी अजून 10 बँकांना सपोर्ट करीन, मी अजून नवीन काहीतरी रिसर्च करीन. तर हा जर आपण मुद्दा आणला, पॉझिटिव्ह अटिट्यूड पाहिजे. पण मला असं वाटतं की एआयच्या बद्दल भीती बाळगण्यापेक्षा पॉझिटिव्ह अटिट्यूड असेल तर आपल्याला खूप काही संधी आहे ते दिसतं.
पण ऍट द सेम टाइम आपल्याला नवीन बदल स्वीकारणं हे सहज जमत नाही. बरोबर. आणि आता तर जसं सर म्हणले की पूर्वी ज्या पद्धतीनं आपण म्हणायचो की एक पिढी बदलतीये त्याला साधारणपणे 10 वर्ष 15 वर्ष म्हणजे एक पिढी गेली. आता ह्याच्याबद्दल पण असं काही लिखाण झालेलं आहे, अभ्यास झालेला आहे की त्याच्यामध्ये 15 महिन्यामध्ये पिढी बदलतीये, 1.25 वर्षामध्ये पिढी बदलतीये. हे चित्र इतक्या वेगानं बदलत चाललेलं आहे की आपल्याला या नव्या तंत्रज्ञानाशी नव्या काळाशी जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही, अदरवाईज आपण फेकले जाऊ. बरोबर आहे या सगळ्यात. बरोबर आहे. पण मला आता तुम्ही जेव्हा म्हणताय की AI बरोबर मैत्री करा, त्यासाठी तुम्ही बोलता बोलता ओपन AI म्हटला. त्याच्या पुढचा एक शब्द मी ऐकला होता तो आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. हे काय प्रकार आहेत सगळे? ओपन एआय ही तर कंपनी आहे. बरं. म्हणजे ते ओपन एआय खरं तर ते नाव ओपन ठेवलं होतं कारण त्यांना ते नॉन प्रॉफिट म्हणून चालवायचं होतं. म्हणजे ओपन एआयचे फाउंडरमध्ये इलॉन मस्क, सॅम अल्टमन ही सगळी लोक आहेत. 2016-17 त्यांनी जेव्हा पाहिलं की AI त्यावेळचं हे काही मुठभर कंपन्यांच्या हातात, गुगल सारख्या कंपन्यांच्या हातामध्ये होतं, तेव्हा मी पण गुगलचा पार्ट होतो त्यावेळेला. तर त्यांनी म्हटलं की आम्हाला AI असं लोकशाहीकरण करायचं आहे की आम्ही नॉन प्रॉफिट म्हणून रजिस्टर करू. तर त्यांनी 2016-17ला सिलिकॉन व्हॅलीमधल्या काही व्हेंचर कॅपिटलिस्टकडनं फंड्स घेतले आणि हे ओपन रिसर्च म्हणून ओपन एआय नाव ठेवलं. अच्छा. पण जेव्हा त्यांना कळलं, आणि सर्वात मोठी गंमत आहे की त्यांचे जे तंत्रज्ञान आहे ओपन एआयचं, ज्याच्यावर चॅटजीपीटी बनलंय, तो रिसर्च पेपर गुगलमध्ये लिहिला गेला 2017ला. बर. तो रिसर्च पेपर गुगलमध्ये लिहिला, तो ओपन सोर्स रिसर्च पेपर आहे, तो कोणी वाचू शकतो इंटरनेटवर जाऊन. म्हणजे गुगलने त्याचं पेटंट नाही घेतलं. बर. ही मोठी गंमत आहे परत, की ज्यांना आपल्याला उत्तर म्हणून ओपन एआय काढलं, की ज्यांच्याकडे जगातला सगळा डेटा आहे, त्यांचाच प्लॅटफॉर्म वापरून, त्यांचं संशोधन वापरून ओपन एआयने कंपनी काढली. आणि त्याच्यावर आज जगातली सगळे LLM चालतात. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या पेपरमध्ये आपली पुण्याची मुलगी सुद्धा एक रिसर्चर होती, निकी परमार नावाची. त्यांच्याबद्दल मी आत्ताच्या मिळून सार्वजणीमध्ये या दिवाळी अंकामध्ये लिहिलेलं आहे. तर हा थोडासा पॅरलल इतिहास झाला. पण गंमत अशी आहे की त्यांनी ओपन सोर्स केला रिसर्च. त्या पेपरवर ओपन एआयने तंत्रज्ञान बनवलं. गुगलमध्ये सुद्धा होतं. म्हणजे सुंदर पिचाई यांनी आता मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये का मागच्या महिन्यामध्ये त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की मला ह्या पॉसिबिलिटीबद्दल खूप, म्हणजे त्यावेळेला सुद्धा खूप कुतूहल होतं. पण ते जे काही नाही बोलले ते मी आता सांगू शकतो. ते का नाही आलं पण मार्केटमध्ये तेव्हा? कारण गुगलचा किंवा जे कोणी सर्च इंजिन्स आहेत, याहू असेल, बिंग असेल, त्यांचं मॉडेल काय आहे? त्यांचं मॉडेल आहे की तुम्ही सर्च करणार, पहिल्या 10 लिंक येणार, त्याच्यावर तुम्ही क्लिक करणार, त्यांना प्रत्येक क्लिकचे मार्केटिंगचे पैसे मिळणार. ह्या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला क्लिक करायची गरज लागत नाही, तुम्हाला तयार झालेलं उत्तर मिळतं. मग क्लिक कोण करणार? मला पैसे कोण देणार? म्हणून ते तंत्रज्ञान थोडंसं दाबून ठेवलं त्यांनी. आणि हे तंत्रज्ञान ओपन एआयने 2022ला चॅटजीपीटी मध्ये आणलं. मग तर सर्वांनाच ते तंत्रज्ञान आत्मसात करावं झालं. सगळा पूर्णपणे जगभरातली तुम्ही काही माहिती मागा, तुम्हाला लगेच मिळते. पण त्यातही गंमत आहे की LLMs हे असं चालतं, ह्या तंत्रावर चालतं की पुढचा शब्द ओळखणे. LLM मध्ये तुम्ही स्पेसिफिक गोष्टीला काही ट्रेनिंग देत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल मशीन लर्निंग, जे आपण क्लासिकल मशीन लर्निंग जे आपण मगाशी म्हणालो, त्याच्यामध्ये तुम्ही मशीनला डेटा देणं, माहिती देणं, आणि त्याच्यावर मशीनने शिकून तुम्हाला उत्तर देणं आणि ते तुमच्या माहितीची पडताळणी करणं, हा स्टँडर्ड अल्गोरिदम झाला. मग त्याला एक कॉन्फिडन्स स्कोअर येतो की 99% बरोबर आहे, 90% बरोबर आहे, 40% बरोबर आहे. LLMs मध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल, ज्याच्यावर हे ओपन एआय, चॅटजीपीटी सगळं चालतं, त्याच्यामध्ये ॲक्युरसी पर्सेंटेज नावाचा प्रकार नाही. कारण त्याला त्यांनी टेक्स्च्युअल नॉलेज दिले, पुढचा शब्द ओळखणे. शब्द सिम्पल आहे. आणि त्याला जगातलं त्यावेळचं अवेलेबल ओपन सोर्स नॉलेज, म्हणजे विकिपीडिया असेल, किंवा मध्ये केस पण चालली आहे, युट्यूबने टाकले की तुम्ही आमच्या सगळे युट्यूबच्या व्हिडिओचे ट्रान्स्क्रिप्ट्स एआयला तुम्ही ट्रेन केलेत का, त्याच्यावर केस चालू आहे अमेरिकेमध्ये. तर हे त्यांनी फक्त टेक्स्ट दिलं आणि टेक्स्च्युअल भाषा तुम्हाला परत येते. आता आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स म्हणाल तर ASI ही एक नवीन टर्म सिलिकॉन व्हॅलीने काढली. म्हणजे जवळजवळ 2 वर्षापूर्वी त्याला AGI म्हणायचे, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. तो जीचा एस कधी झाला कोणालाच कळलं नाही. कारण दरवेळेला नवीन शब्द केल्याशिवाय त्यांना पैसे मागतायत त्या लोकांकडनं फंडिंगसाठी. तर त्यांनी ASI काढला. ASIचा अर्थ काय? ASI म्हणजे ज्या दिवशी यंत्र मानवाच्या वरचढ ठरेल. आज ते बरोबर आले ट्युरिंग टेस्ट, परत आपण तिकडे जाऊया. ज्या दिवशी यंत्र मानवाच्या वरचढ ठरेल आणि यंत्र मानवाचे आदेश पाळणार नाही, तो दिवस म्हणजे ASI. हॉलिवूड मूवीसाठी फार चांगली स्क्रिप्ट आहे. परंतु त्याच्यामध्ये अजून एक पर्स्पेक्टिव्ह आपण घेऊया. कालच मी एक चांगला पॉडकास्ट पाहत होतो. डॉक्टर फेफेली म्हणून आहेत, गुगलच्या रिसर्चर होत्या, त्या आता स्टॅनफोर्डमध्ये शिकवतात. आणि त्यांनीच हे इमेजनेट म्हणून एक काढलेलं, ज्याच्यावर आपला गुगल फोटो वगैरे चालतं. तर त्यांचं एक सुंदर सौदी अरेबियामधला पॉडकास्ट आहे. त्यांनी एक मुलाखत दिली आहे. त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. तर मी माझं सांगणं त्यांचं आधी सांगतो, जे मला पटलं. ते म्हणाले की आज तुम्ही जगातले सगळं प्लॅनेटरी सिस्टीम्स आहेत,
म्हणजे आपले तारे, नक्षत्र, हो. हे सगळे आपले सॅटेलाइट्स ट्रॅक करतायत, दुर्बिणी ट्रॅक करतायत, आपल्याला खूप डेटा आहे. हम्म. तो डेटा आज जरी मी कुठल्याही सुपर एआयला दिला, एक्स्ट्रीमली इंटेलिजंट एआयला दिला, तर तो मला फक्त पुढची ट्रॅजेक्टरी सांगेल की अजून 10 वर्षांनी आकाश असं दिसेल किंवा अजून 15 वर्षापूर्वी आकाश असं होतं. कॅल्क्युलेशन खूप फास्ट करेल. बरं. पण तारे असे चालतायत, ग्रह असे चालतायत, म्हणून न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आज एआय शोधेल का, नाही. याची गॅरंटी नाही. कारण असं का होतं हे फक्त मानवालाच प्रश्न पडतो. अच्छा. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नाही, पण ASI मग जेव्हा आपण आल्यावर- एएसआय म्हणतो की ते मानवापेक्षा सुपिरियर होईल, त्यावेळेला मानवाच्या सगळ्या भावना, षड्रिपू हे ते नाही मशीन जर येणार. ऍक्सेप्ट केल्या तर नाही हे येणार. आज आपण नाही म्हणतोय, पण ज्या पद्धतीनं सगळे हे बदल होत चाललेले आहेत, त्याचा जो वेग आहे, त्याच्यामध्ये जे सतत इनोव्हेशन आहे, ते बघितल्यानंतर आज आपण जे नाही म्हणतोय ते उद्या हो म्हणून झालं तर काय करायचं? कठीण- एएसआय हे पुन्हा मानवाला घातक ठरेल का, ही जी भीती आहे. खरोखर आलं तर ऑफकोर्स घातक ठरेल. म्हणजे ASI विल मेक शुअर दॅट दे आर द बिगेस्ट अँड स्मार्टेस्ट स्पेशीज ऑन द अर्थ. पण तीच गंमत आहे की ASI ला, मला स्वतःला पर्सनल असं वाटतं की भावना त्याला नसणार. याचं कारण असं आहे, त्यांना पर्पज नाही लाईफचं. सी, आपल्याला लाईफला काहीतरी पर्पज आहे. मानव जातीला आपण जगतो याला पर्पज आहे. आपल्याला फक्त पैसे कमवायचे, कुटुंबाबरोबर झोपायचं, सकाळी उठून ऑफिसला, हे आपलं पर्पज नसतं कधीच. आपलं लार्जर पर्पज असतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हो. काहीतरी असतं. हो. ते पर्पज यंत्राला तुम्ही देणार कसं? समाधानाची भावना त्याच्यामध्ये असणारच नाही, जी माणसाकडे मोक्षाची आहे. भावना कशी असणार? बरोबर. बरोबर. म्हणजे हजारो लोक आज वारीला जातात. हो. ती भावना का असणार की चांगलं काही करायचं लोकांसाठी, मोक्षप्रदाला जायचं, हे जे आपली निर्माणाची भावना. एएसआय ही केवळ कवी कल्पना किंवा रजनीकांतच्या चित्रपटासाठी बनलेलीच कल्पना आहे? सध्या तरी, म्हणजे मी तेच म्हणतो की पुन्हा ASI मला तोच प्रश्न आहे. सध्या तरी हो. या शब्दावरती जर मी अडतो, कारण भविष्यात काय होईल आपल्याला आता माहित नाहीये. कारण कसं असतं ना, कुठलाही संशोधक, कुठलाही, म्हणजे माझ्यासकट सर्वजण तुम्हाला म्हणतील की वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. खरं आहे. येस. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहितीच माहित नाही. नाही. त्याच्यामुळे म्हणजे आता 2022 पर्यंत या क्षेत्रातले संशोधक सोडले तर असं काही ChatGPT नावाचा प्रकार येईल, किती कल्पना लोकांना पण माहित- माहित कल्पना पण नव्हती. खरं बरोबर आहे. अगदी. त्याच्यामुळे 10% आपल्याला माहिती नाही की असं काही संशोधन होत असेल. म्हणजे होऊ पण शकतं. याचं कारण असं आहे की आज जगामध्ये तुम्ही बातमी ऐकली असेल की फेसबुकमध्ये वगैरे मार्क झकरबर्गने 8,000 कोटीच्या पगारावर माणसं हायर केलीत. 8,000 कोटी, मी शब्द चुकत नाहीये. 8,000 कोटी वर्षाला पगार देऊन तो माणसं हायर करतोय. कारण ज्याच्याकडे पहिलं ASI येईल, आलं तर ते जगातलं शेवटचं ASI ठरेल. नीट लक्ष द्या. ज्याच्याकडे पहिलं ASI येईल ते जगातलं शेवटचं ASI ठरेल. कारण त्या ASI ला भावना असतील, कॉन्शियसनेस असेल की मी दुसऱ्याला माझ्यासारखा होऊ देणार नाही, मी जगाचा राजा. माय गॉड. त्याच्यामुळे एवढे पैसे त्याच्यात ओतले जात आहेत. ते पैसे तिथपर्यंत पोचतील का, तेवढं ते ASI होईल का, हे काळ ठरवेल. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की ते म्हणजे ASI ला पोचेल आपल्या मानवी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ, आज आपल्याला भूकबळी होतात आफ्रिकेमध्ये, आपल्याला शुद्ध पाणी नाहीये, आपल्याकडे प्रदूषण आहे, आपल्याकडे चांगले रस्ते बनत नाहीत, आपल्याकडे हेल्थ केअर सर्व्हिसेस नाहीयेत, औषधं बाजारात यायला 10 वर्ष लागतात कारण त्याच्या चाचण्या करायला लागतात. हो. ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये ASI तुमचे 10 मिनिटात प्रश्न सोडवेल. त्याच्याबद्दल मी आशावादी आणि ते होऊ शकतं. त्याचं तंत्र आपल्याला आजही अवेलेबल आहे. पण अनेक लोक म्हणतायत की ज्या पद्धतीनं AI डेव्हलप होत चाललेला आहे, त्याचा एक टप्पा ASI असू शकेल, पण तिसरं महायुद्ध जर झालं तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती हुकूमत कुणाची, बरोबर आहे. याच्यासाठी पण असेल. म्हणजे ते पुन्हा ASIचाच त्याच्यामध्ये एक प्रकारे तो निगडीत विषय आहे. बरोबर आहे. कालच तुम्ही पाहिलं असेल की एनव्हिडियाच्या चिप्सवर अमेरिकेने परत नियंत्रण आणलं. हे डीपसीक का झालं? कारण डीपसीक, चायनाला सुद्धा अमेरिकेने 2 वर्षापूर्वी चिप नियंत्रण कायदा आणला होता. आज डेटा सेंटर बांधणं का चाललंय जगभरामध्ये? सगळेजण डेटा सेंटर बांधतायत, वेड्यासारखे बांधत सुटलेत. पण त्याच्यामध्ये गंमत तुम्हाला सांगतो, आपल्याला माहिती नसेल, त्याने मानवाच्या आयुष्यात काही प्रश्न निर्माण होतील जे प्रश्न परत AI सोडवू शकेल. उदाहरणार्थ, आज तुम्ही ChatGPTशी एक साधारण एक संभाषण केलं तर ते एक संभाषण म्हणजे काय करतोय, कविता लिही, असं कर, तसं कर, हे साधं संभाषण जेवढी एनर्जी वापरतं, इलेक्ट्रिसिटी वापरतं डेटा सेंटरची, त्या इलेक्ट्रिसिटीमध्ये तुमचा मोबाईल फोन 18 मिनिटं चार्ज होऊ शकतो. एक टाइमपास तुम्ही जे ChatGPTला हाय करता आणि त्याच्याशी बोलता, 18 मिनिटं तुमचा मोबाईल चार्ज होऊ शकतो एनर्जीने. जर मी ChatGPTचा अजून चांगला वापर केला आणि अर्धा तास त्याशी खेळत बसलो, बोलत बसलो, रिसर्च केला, डीप रिसर्च केला, चित्र बनवली, नॅनो बनानामध्ये महिलांनी ते फॅड काढलं होतं इंस्टाग्रामवर, साडीतले फोटो टाकत होते, हे जे मी टाइमपास करतो मला फुकट वाटतं, तर ती जी एनर्जी आहे त्याच्यामध्ये 3 वॉशिंग मशीनची सायकल्स होतील तुमची. मग जर आपण AI सर्व क्षेत्रात आणतोय तर ही एनर्जी आणायची कुठनं?
डेटा सेंटर तुम्ही बांधणं सोपं आहे. कोल्हापूरला जमीन घेतली, विशाखापट्टणमला जमीन घेतली, मुंबईला जमीन घेतली आणि मोठं डेटा सेंटर बांधलं, सर्व्हर आणले, वायरी आणल्या वगैरे वगैरे. पण त्याला तुम्ही वीज कुठनं देणार? मग ती वीज कुठनं देणार ह्याचं उत्तर सुद्धा एआयचं आहे. कारण आज आपली जी वीज आहे ती कोळशापासून येते. आज इलेक्ट्रिक व्हेकल्सला कमी दिसत आहेत, सोलर तुम्हाला कमी दिसतंय, जिओ थर्मल कमी दिसतंय, कारण त्याच्यामध्ये संशोधनाला खूप वाव आहे. मग त्या संशोधनाला वाव आहे म्हणजे काय? प्रत्येक वेळेला मी नवीन सोलार पॅनल बघून टेस्टिंग करत नाही ना, ते प्रयोगशाळेत सिम्युलेट करायला लागतं. मग ते सिम्युलेशन एआय फास्टर करू शकेल. त्यासाठी नवीन मटेरियल्स कुठले आहेत हे एआय मला सांगू शकेल. गरगरायला व्हायला लागलेलं आहे मला हे सगळं ऐकल्यानंतर. म्हणजे हे सगळं कुठं जाणार आहे आणि आपण आता कुठे आहोत याची कल्पना सुद्धा करता येत नाही. पण जेव्हा आता तुम्ही मुद्दा मांडलेला तेव्हा मला विचारायचंय की एआयचे दुष्परिणाम जे आपण बोलतोय त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं आहे की याच्यातून माणूस परावलंबी होणार, माणूस आळशी होणार आणि एआय सगळं करायला लागला तर त्याचे परिणाम माणसाच्या नातेसंबंधांवरती होतील, आर्थिक स्थितीवरती होतील. सगळ्यात आत्ताची एक मॉरली म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नैतिक दृष्ट्या एआय वरती काय बंधनं आहेत का? आता आपण एकीकडे डीप फेक सारखं बघायला लागलेलो आहे. म्हणजे आता एआयच्या माध्यमातून मी तुमचा फोटो घेऊन तो 5 मिनिटात मॉर्फ करून तुमच्या शेजारी मी कुणालाही शेजारी उभं करू शकतोय आणि तुमच्या मुवमेंट पण देऊ शकतोय. इथपर्यंत टेक्नॉलॉजी आलेली आहे. म्हणजे आता असं झालेलं आहे की कोल्हापूर सारख्या ठिकाणी सुद्धा एखाद्या जर शोरूमची जाहिरात करायची असेल तर मला कोणत्याही मॉडेलची गरज नाही. मी एआय वरती मॉडेल तयार करू शकतो. एआय त्याचं म्युझिक करू शकतं, एआय त्याचं स्क्रिप्ट करू शकतं, एआय त्याचं व्हिडिओ एडिटिंग करू शकतं आणि ती जाहिरात बनवू शकतं. याच्यातनं किती जणांचे जॉब गेले. एक तर त्या मॉडेलला पैसे मिळणार नाहीत, संगीतकाराला पैसे मिळणार नाहीत, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला पैसे मिळणार नाहीत, व्हिडिओ एडिटरला पैसे मिळणार नाहीत. एआय ज्या पद्धतीनं फास्ट काम करते त्याच्यातून ही बेकारीची भावना आहे. आणि दुसरी भावना, आता मला त्याच्याबद्दल माझ्या त्या म्युझिकबद्दल मला कुठलाही कॉपीराईट ऍक्टचा मी भंग करतच नाहीये. त्यामुळे माझं म्युझिक हे एआयनं तयार केलेलं म्युझिक मी वापरलं, सोडून दिलं. हे सगळं एथिकल मध्ये मोडते का? म्हणजे मी दुसऱ्यांच्या पोटावर उठलेलो आहे, याच्यावरती काही जगभरात कायदे किंवा हे नियंत्रण ठेवण्यासाठी काही विचार चाललेला आहे का? आणि जसं आता डीप फेक सारखे आपण म्हटलं की व्हिडिओमध्ये काय वाटेल ते करू शकतो. तुमचं चारित्र्य हनन करण्यासाठी, तुम्हाला बदनाम करण्यासाठी एआयचा सहज वापर होऊ शकतो. याच्याबद्दल जगभर काही विचार केला जातोय का? नाही, सर्व ठिकाणी विचार केला जातोय, परंतु तेवढे कायदे अजून स्ट्रॉंग नाही आहेत. म्हणजे तुम्ही परवा माझी मुंबई दूरदर्शन मुलाखत होती, त्यात सुद्धा आम्ही हा मुद्दा विचारात घेतला की भारत सरकारने एआय गव्हर्नन्स पॉलिसी परवा लॉन्च केली 2-3 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये या मुद्द्याचा परामर्श घेण्यात आलेला आहे. कसं होतं माहिती आहे का? थोडासा मी तुम्हाला त्याचा पॅरलल विचार देतो की जर मी एआयला फारच नियंत्रित केलं तर त्याच्यामधलं इनोव्हेशन थांबेल. बरं. म्हणजे भीती काय असते, पूर्वी जसं फॅक्टरी इन्स्पेक्टरची भीती असायची की मी उद्योग काढतच नाही कारण इन्स्पेक्शन झालं तर माझा धंदा बंद पडेल, पेनल्टी येईल. मी माझं प्रॉफिट दाखवतच नाही कारण इन्कम टॅक्सची धाड पडेल, 85% टॅक्स होता माझ्याकडे. तर नियमन आणि इनोव्हेशन ह्याचा एक सुवर्णमध्य साधला पाहिजे. आणि सरकारने खूप छान सांगितलं. म्हणजे भारत सरकार, जग कशाला, भारत सरकारची पॉलिसीबद्दल आपण चर्चा करूया. त्यांनी त्या पेपरमध्ये, त्या रिसर्च पेपर त्यांनी जो लॉन्च केला आहे त्याच्यामध्ये IITचे प्रोफेसर्स आहेत, मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे सचिव आहेत, त्या सर्वांनी विचारमंथन करून हे विचार केले. ते काय म्हणतात की सुरक्षित यूज एआयचा झाला पाहिजे. याच्याबद्दल तर काही म्हणजे कोणाचं हेच नाही, दुमतच नाही. त्यांनी 7 सूत्र आणि 6 त्याचे स्तंभ अशा ते मांडणी केलेली आहे की तुम्ही एआयचा सुरक्षित, सर्वांसाठी ह्युमन सेंट्रिक वापर करा. ते करताना आम्ही तुम्हाला उगाच कायद्याच्या जोखडात अडकून ठेवणार नाही. आम्ही एआयच्या नियमनाचा सध्या तरी, हा शब्द महत्वाचा आहे, नवीन कायदा करणार नाही कारण सध्याचे कायदे एआयच्या नियमनासाठी पुरेसे आहेत. त्यांनी उदाहरण दिलंय. म्हणजे डीप फेक तुम्ही जो म्हणताय, आज मी तुमचा डीपफेकचा व्हिडिओ करून जर बी न्यूजचा व्हिडिओ टाकला तर तो IT कायद्यानुसार पण गुन्हा आहे, इम्पर्सनलायझेशन म्हणून. मला एआय कायद्याची गरज नाही. आजही मला भारतीय IT कायद्याच्या अंतर्गत भारत न्याय संहिता जो आपला क्रिमिनल कोड आता BNS झालाय त्याच्या अंतर्गत त्याच्यामध्ये शिक्षा आहे. किंवा मी जर चुकीचा काही फ्रॉड केला, तुमचा आवाज काढून क्लोनिंग करून मी तुमचे पैसे चोरले तर ते माझे त्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये म्हणजे भारत न्याय संहितेमध्ये त्याच्यावर शिक्षा आहे. त्याच्यामुळे सरकार काय म्हणतंय की नैतिकता ही सगळ्यांच्या मध्ये असली पाहिजे. आणि जर तुम्ही नैतिकता न वापरता जर त्याचा दुरुपयोग केलात तर सध्याचे कायदे त्यासाठी पुरेसे आहेत. याच्या पुढे जाऊन जर हे अजून प्रगत झालं आणि सध्याच्या कायद्यांच्या पळवाटा त्यांनी शोधल्या तर आम्ही नवीन कायदा करू. पण कसं आहे, आता समजा मी डीप फेकचा वापर करून तुमचा काही व्हिडिओ केला ज्याच्यातून मी ती चूक केलेली आहे, मी कायदा मोडलेला आहे, उद्या तुम्ही माझ्यावरती केस घातली, मला कायद्यानुसार शिक्षा झाली, पण तरी सुद्धा या मधल्या कालावधीमध्ये मी तुमचं चिन्मय सरांचं मी चारित्र्य हनन केलं, तुम्हाला बदनाम केलं, तुम्हाला मी आर्थिकदृष्ट्या लुटलं, तर हे तुमचं जे नुकसान आहे भरून कसं येणार? मग त्याच्यासाठी त्यामुळे आता काय लागले, आता कुठलाही मोबाईलवरती जर फोटो आला, व्हिडिओ आला
तर तो खरा आहे की बरोबर खोटा आहे, आहे. बरोबर आहे. म्हणजे काही दिवसांपूर्वी एका वाघानं एका माणसाला पळवून नेलं, उचलून नेलं आणि त्याच्यावरती हल्ला केला, अशा पद्धतीचा व्हिडिओ आला. सगळ्यांना वाटलं हा गडचिरोली जिल्ह्यातला खरोखरचा व्हिडिओ आहे. लगेच आलं AI जनरेटेड, आणि काही दिवसानंतर 2 दिवसामध्ये तोच वाघ त्या माणसाला आणून पुन्हा सोडून जातोय, असा पण AI ने बनवलेला व्हिडिओ आला. हो. त्यामुळे आता खऱ्याची दुनियाच राहणार नाही असं म्हटलं जाते. ह्याला काय करायचं? चक्षुवर सत्यम राहणार नाही. मी पाहिलंय म्हणून मी ओळखतो हे जाणार नाही. तुम्हाला ते व्हेरीफाय केलं पाहिजे. ही सुद्धा ह्युमन सुपर पॉवर आहे बाय द वे. म्हणजे डीप फेकला शोधणारी माणसं सुद्धा तुम्हाला लागतील. तो पण एक नवीन जॉब होणार आहे आता. हो हो. म्हणजे काय खरं काय खोटं हा एक नवीन जॉब होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की AI आपल्याला कशी मैत्री करायला लागेल. सी तुम्ही थांबवू शकत नाही. याचं कारणच आहे ना, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही हे थांबवू शकत नाही. मी नेहमी म्हणतो, तंत्रज्ञान कधीच थांबत नाही. माणसाला त्याच्याशी जुळवून घ्यावं लागतं, माणसाला अपग्रेड व्हावं लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जे डिस्ट्रप्टिव्ह तंत्रज्ञान आली होती मोठी, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, हो, अणुविज्ञान. हो, अणुविज्ञान आजही जगातल्या 6-7 देशांकडेच आहे. अणुबॉम्ब कोणी बनवलंय? जी 5 राष्ट्र संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषदेतले आहेत ऑफिशियल, आणि आपण असो, पाकिस्तान असो, इस्रायल असो, इराण असेल, जे कोण असतील ते जे अनऑफिशियल, 9 ते 10 देशांत सोडून अणुविज्ञान कोणाकडे नाहीये. का नाहीये? फक्त नियमनामुळे नाही असं नाहीये. तुम्हाला अणुभट्टी काढायला आज हजारो लाखो कोटी रुपये लागतात. एंट्री बॅरियर आहे. किंवा क्वांटम मेकॅनिक्सचं गोष्ट म्हणतो, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणतो, ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत जिथे तुम्हाला लाखो करोड रुपये ओतायला लागतात. म्हणजे तुम्ही एक मोठं कॉर्पोरेशन तरी लागता किंवा एक सार्वभौम सरकार लागतं किंवा सिंडिकेट लागेल. AI हे तुमच्या माझ्या घरामध्ये. त्याच्यामुळे माझ्याकडे एक चांगला 50,000चा लॅपटॉप आहे आणि 100 MBPSची इंटरनेट लाईन आहे. मी त्याने जगात उलथापालथ घडवू शकतो. तोच तर धोका आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणून तुम्ही नाही थांबवू शकत तो. मी तेच म्हणतोय, आपल्याला त्या धोक्यासोबत जगायला लागेल. आणि त्याच्यासाठी हे नवीन जे म्हणजे म्हणतो ना आपण की नवीन जॉब्स कुठले निर्माण होणार आहेत, की सायबर सिक्युरिटी हा एक खूप मोठा मुद्दा होणार आहे आता. म्हणजे मुलांना मी नक्की सांगेन की सायबर सिक्युरिटी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सगळ्यांनी शिकली पाहिजे. फक्त सायबर सिक्युरिटी इंजिनियर्सनी किंवा लॉयर्सनी नाही शिकली पाहिजे. कारण हे तुम्ही थांबवू शकत नाही. थांबवायचा प्रयत्न केला तर जग अजून 10 वर्ष मागे जाईल. आपली पिढी सुखी आहे, आपल्या आधीची पिढी त्याहून सुखी आहे. आज आपण ज्यांना जन्माला घातलेला आहे, ज्यांचं वय आता 2 वर्ष तर 10 वर्ष आहे, हे जरा मध्यम आहेत. पण 2030 नंतर जी जन्माला येतील मुलं, त्यांच्या पुढे किती आव्हानं असणार आहेत. आपण काय नेमकं देणार आहे या नव्या जनरेशनला? म्हणजे मला असा नेहमी प्रश्न पडतो की मुलं जन्माला घालणं हे केवळ एक वंशवृद्धी नसते, तर त्याच्यामध्ये उत्तरदायित्व पण असतं काही ना काही. बरोबर. सो आपण ह्या नव्या पिढीला काय देणार आहोत त्याचा विचार होत नाही या सगळ्या टेक्नॉलॉजिकल जगामध्ये. नव्या पिढीला AI वापरायचे संस्कार आहे, एवढंच मी सांगेन. मलाही 2 मुली आहेत, मी हे पालक आहे आणि मी माझ्या घरामध्ये बिंदास करतो. म्हणजे आय हॅव नो शेम टू ॲक्सेप्ट की माझ्या मुलींना मी AI वापरायला शिकवलंय. आणि कारण कसं असतं ना, तुम्ही नाही त्यांना दिलं ना, तर ते त्यांचा विचार करतील आणि त्यांचा काहीतरी मार्ग शोधतील. आणि ते नाही शिकलं तर तुम्ही या जगामध्ये जगूच शकणार नाही पुढे. नाही, चुकीचं शिकले तर हो, नाही शिकले, चुकीचं शिकले तर काय करा. म्हणजे जे आपण म्हणजे माझ्या पिढी नंतरची जी पिढी आहे, जे आज विशित वगैरे आहेत, त्यांच्या शाळेमध्ये जबाबदार इंटरनेटचा वापर असे कोर्सेस घ्यायचे काही लोक, की इंटरनेटवर अनोळखी लोकांशी चॅटिंग करू नका वगैरे वगैरे. आता तुम्हाला मुलांना जबाबदार वापर AIचा हे शिकवलं पाहिजे. आजही मुलांना दिलेले प्रश्न होमवर्कचे कॉपी पेस्ट करून उत्तरं काढतात. ते चुकीचं आहे. बरोबर. पण तो AI तुमचा पर्सनल ट्युटर होऊ शकतो. त्याच्याकडे सॉक्रेटिक मेथड आहे. म्हणजे अगदी ओपन AI मध्ये जाल तर तिथे लर्निंग होण्याचा मोड आहे. हे किती लोकांना माहिती आहे? मी तर माझ्या मुलींना सांगतो की तुम्हाला नाही एखादी गोष्ट समजली ना, तर असा प्रॉम्प्ट लिहा की तू माझा शिक्षक आहेस, तू मला डायरेक्ट उत्तर देऊ नकोस, तू माझ्याशी चर्चा कर, जसे शिक्षक वर्गात चर्चा करतात, आणि मला प्रश्न विचार जास्त अजून, आणि मला शोधू दे उत्तर. पण हे आता आहे AI मध्ये करतं. सॉक्रेटिक मेथड म्हणून आहे. म्हणजे सॉक्रेटिस जो ग्रीक तत्ववेत्ता त्याची मेथड होती. तो कधीच उत्तर द्यायचा नाही. तो तुम्हाला 4 प्रश्न विचारेल, मग तुमचं माइंड तसं फ्युएल होईल. हे AI मध्ये आहे ना. मग हे मुलांना शिकवा ना. तुम्ही मुलांना सांगितलं, अरे तू शाळेमध्ये किंवा होमवर्कमध्ये AI वापरायचं नाही, तुझा मोबाईल फोन मी काढून घेईन, तर तुमचं पाठ फिरलं मोबाईल वापरणारच आहे की. त्यापेक्षा त्याला सांगा की तू शाळेमध्ये, आणि कसं असतं माहिती आहे का, शाळेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये एका वर्गात 60-70 मुलं असतात. प्रत्येकाची लर्निंग ॲबिलिटी, लर्निंग क्षमता वेगळी असते. बरोबर. तो शिक्षक बिचारा सिलेबस प्रमाणे एकच गणित शिकवणार, एकच कविता शिकवणार, एकच धडा शिकवणार. AI मध्ये ही ताकद आहे की तुमच्या माझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे, माझ्या लर्निंग पातळीनुसार किंवा ग्रास्पिंग कॅपॅसिटी, पर्सनल ट्युटर जे आपण म्हणतो, वैयक्तिक शिक्षण पद्धती. आजही तुम्ही पर्सनल ट्युशन लावली, तुमचा परफॉर्मन्स का सुधारतो? कारण तो शिक्षक तुमच्या पातळीवरून शिकवतो, त्याच्या पातळीवरून नाही शिकवत. ही पॉवर जी आहे ना ती AI मध्ये आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांना, पुढच्या पिढीला, तुम्ही जो आता उल्लेख केलात, पहिले आपण शिकलं पाहिजे.
एआयचा जबाबदार वापर, एआयचा चांगला वापर आणि मुलांना शिकवलं एआय कसं वापरायचं, तर आपल्या पिढीचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये ट्रॅडिशनल शिक्षण पद्धतीवरती सुद्धा आघात होऊ शकतील, बंद होणारच पडू आहे. शकतील. होणारच आहे. शाळा कॉलेजेसची Yes. गरजच राहणार नाही. गरजच राहणार नाही. तेच तुम्हाला म्हणतोय. आणि म्हणून तर मी म्हणतो ना, हा मुद्दा तांत्रिक नाहीच आहे, हा सामाजिक मुद्दा आहे. आणि मला वाईट काय वाटतं की अजून शास्त्रज्ञ उतरलेच नाहीयेत. हे जे एआयची चर्चा आहे ते आमच्यासारख्या तंत्रज्ञान Technologies बरोबर. त्यांच्याबरोबर मर्यादित आहे. पण आणि कसं होतं ना, ऑल ड्यू रिस्पेक्ट, सामाजिक शास्त्रज्ञ आमच्याशी बोलत नाहीत. म्हणजे मी नाव घेत नाही, मध्ये महाराष्ट्रातले एक मोठे विचारवंत, यांचा मी पॉडकास्ट पाहिला होता युट्यूबला. त्यांनी तर एआयला भयंकर शिव्या दिल्या होत्या. आणि त्यांनी युवाल नोआ हरारीचं वगैरे उदाहरण दिलं की त्याने पण असं लिहिलंय, तो जागतिक दर्जाचा लेखक आहे, की 2036 मध्ये लोकांना करायला कामच होणार नाही, मग लोक काहीतरी गर्दच करत बसतील, एकमेकांची जीव घेतील, यादवी होईल. मी म्हटलं हे एक्स्ट्रीम झालं ना. महाराष्ट्रातल्या म्हणा, देशातल्या म्हणा, जगातल्या सगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बसून याच्यावर चर्चा केली पाहिजे की जर आपली सामाजिक घडी विस्कटणार असेल तरी परत चांगली कशी बसवायची. आणि विस्कटणार आहे, याच्यामध्ये तुम्ही शहामृगी बाणा घेऊन चालणार नाहीये. डोकं खुपसून मी बसलोय. एक अत्यंत महत्वाचा आणि वेगळा प्रश्न विचारतो. एकीकडे आपण म्हणतोय की सगळं ज्या वेगानं बदलत चाललेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयनं आपल्या संपूर्ण आयुष्यावरती अतिक्रमण केलेलं आहे आणि हे अतिक्रमण वाढत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन क्षेत्रामध्ये ते जुळवून घेण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे. ॲट द सेम टाइम तुमच्या माझ्यापेक्षा थोडे वयानं मोठे असलेले, आज 50 ते 60च्या मध्ये असलेले काही लोक असं म्हणतात, काय एआय बी येत नाही, सोडा, काय फरक पडत नाही, आपण निवांत राहणार आहे, एआय असं येणार आणि निघून जाणार, आपल्या आयुष्यात कसलाही फरक पडणार नाही. काय तथ्य आहे त्यांच्या म्हणण्यामध्ये? त्यांनी जर आयुष्य असं मान्य केलं असेल की मी आता रिटायर्ड झालो आणि माझं आयुष्य हेच आहे, क्लॉकवर्क, तर खरंच काही फरक पडणार नाही. पण त्यांच्या आयुष्यात चांगला फरक हा पडू शकेल की आत्ताची जी 50शीतली पिढी आहे ती आपल्या आरोग्य क्षेत्रातल्या ज्या आपल्या ॲडव्हान्समेंट्स आहेत त्याच्यामुळे किमान 90पर्यंत जगेल. म्हणजे जनरली 80-90 हे आता फार कॉमन झालं. चांगलं तुम्ही घरातले असाल, न्यूट्रिशन चांगलं असेल आणि तुम्ही व्यवस्थित आपला व्यायाम करून चालून वॉक करत असाल, हास्य क्लबला जात असाल, तर 80-90 पर्यंत जगणं हे आता सर्वमान्य झालेलं आहे. तुमची पुढची 40 वर्ष कशी आनंदात जावी हे तुम्हाला एआय शिकवेल. आज जो एकटेपणा आलेला आहे, म्हणजे एआय शिवाय पर्याय नाही, तुम्हाला पर्याय नाहीये. म्हणजे आम्ही कालच माझं जे व्याख्यान होतं कोल्हापुरात, मी उदाहरण दिलं की जेव्हा हे व्हॉट्सअप, फेसबुकवर आलं किंवा स्मार्टफोन आले तेव्हा आजी आजोबा घाबरले होते की ते आपल्याला काय जमत नाही, साधा बटनवाला फोन द्या असं म्हणायचं. आज मी म्हणजे लोक हसली, पण मी खरंच म्हणतो आज फॅमिली ग्रुपवर आवरा म्हणावं लागतं. गुड मॉर्निंग पासून ते स्तोत्रांपर्यंत आजी आजोबाच फॉरवर्ड करतात व्हॉट्सअपवर, फेसबुकला तेच असतात. म्हणजे असं कोणी समजू नये की माझं वय झालं. तंत्रज्ञान हे इतकं युजर फ्रेंडली होतंय आज. आणि मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की आज बरीचशी मुलं अमेरिकेत आहेत, त्यांचे आई वडील इथे आहेत, ते एकटे आहेत. मी परत सांगतो, मानवाचं जे एकमेकांशी बोलण्याचं आहे ते एआय नाही रिप्लेस करू शकत. पण मला बोलायला माणूस नाहीच आहे, तर एआय तुमच्याशी गप्पा मारू शकतं की तुमच्या भाषेमध्ये, तुमच्यासाठी, तुम्हाला जज न करता तुम्ही तुमचं मन एआयकडे मोकळं करू शकता. हे आज होऊ शकतं. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल घरी ट्राय करा संध्याकाळी. त्यांना सांगा की मी डिप्रेस्ड आहे, मला माझी कोणी कदरच करत नाही, मला या जगामध्ये प्रेमच मिळत नाही, तू माझ्याशी गप्पा मारशील का? तुम्हाला हो मारते की गप्पा, बोला ना, काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे चारूजी? पण मग एआय साठी किमान साक्षर असणं आवश्यक आहे का? उद्या भविष्यामध्ये केवळ लँग्वेज, बोली भाषेमध्ये काही साक्षरतेची गरज नाही. आणि ती मोठी पॉवर आहे ना हो सर. हो, ती मोठी पॉवर आहे. म्हणजे साधं उदाहरण बघा, भारतातल्या 1% जनतेला कोडिंग येतं. 140 कोटी लोकांपैकी जेमतेम 1 कोटी असतील ज्यांना कोडिंग कुठल्याही भाषेत येतं. म्हणजे फक्त इंजिनियर नाही, शाळेत पण हल्ली कोडिंग शिकवतात. आजपर्यंत 1-1.5 कोटी लोकांच्या वरती ही तंत्रज्ञान गेलं नाहीये कॉम्प्युटरचं. तरी आपण भारताला आर्थिक IT महासत्ता म्हणतो. म्हणजे आमचीच लोक अमेरिकेत जातात, आमचीच लोक ऑस्ट्रेलियात जातात, असं तसं. विचार करा, 99% जनता जी कम्प्युटरपासून ही काहीतरी वेगळी भानगड आहे बाबा, मला जमणार नाही म्हणून लांब राहिली होती, त्याला जर मी सांगितलं की तुला शाळेत जायची पण गरज नाही, तू मराठीमध्ये बोल आणि तुला पाहिजे ते बनव, किती शोध लागतील? मी तेच विचार करायला लागलो की काय काय होईल या सगळ्यामधनं. आज चांगलं पण आणि वाईट पण दोन्ही होऊ शकतं. म्हणजे सगळं होऊ शकतं ना. आज तुमच्या शेतामध्ये शेतकरी फोटो काढू शकतो पिकाचा आणि याला विचारू शकतो की काय कीड लागली आहे बाबा, कुठलं फर्टिलायझर वापरू. त्याला तालुका कृषी अधिकाऱ्याची गरज नाही. आज होत आहे
हे विज्ञान कथा फार नाही लांब नाहीये किंवा बरेचसे सुरस apps आहेत. कहाण्या नाहीत. हो. ITCचं किसान ऍप आहे, महिंद्रा कंपनीने एक ऍप काढलंय, आपल्या अहमदनगरला उसाच्या शेतीमध्ये याचा वापर होतोय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होतोय, आता बारामतीमध्ये राज्य सरकारने 500 कोटीचा करार केला, तुम्ही ऐकलं असेल. हो. म्हणजे हे आपल्या घरात आलंय. तर मी लोकांना तेच म्हणतो की एक आहे की ते काहीतरी फालतू आहे आणि मी नाही करणार, आणि दुसरं आहे की आलेलं आहे ना आता माझ्या आयुष्यामध्ये, म्हणजे मी कोणी असेल, मी वकील असेल, डॉक्टर असेल, पत्रकार असेल, चित्रकार असेल, माझ्या आयुष्यामध्ये कसा वापर करेल. मी साधं उदाहरण देतो. ग्राइम्स म्हणून एक कॅनेडियन गायिका आहे. आता तुम्ही आपले सगळ्या हे ऍक्टर्स वगैरे बघितलं, ते हायकोर्टात जातात की माझ्या आवाजावर कॉपीराइट द्या वगैरे. हा पुढचा प्रश्न होताच की याच्यामुळे अनेकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा येते. त्यांचं जे स्किल आहे ते स्किल दुसरं कोणीतरी चोरते असा त्यांचा दावा आहे. म्हणजे आता आपण बघितलंय की एआयच्या माध्यमातून जे हयात नाही आहेत असे सिंगर्स किंवा असे अभिनेते हे पुन्हा तुमच्या समोर येत आहेत आणि 1970चं गाणं आजचा गायक गातोय किंवा आजचं गाणं 1960चं गायक गातोय. हे सगळं जे चालू आहे यातनं एक प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झाला. बरोबर आहे. पण आता तुम्ही सांगितलं ना, तुम्हाला एक डेटा पॉईंट सांगतो ज्याने सगळे तुम्ही पण हलाल. आज युट्यूबला मिनिटाला 500 तासाचा रेकॉर्डिंग अपलोड होतो. माय गॉड, मिनिटाला 500 तासाचा रेकॉर्डिंग युट्यूबला अपलोड होतो. तुम्ही किती लोकांना पकडणार. मी जर तुमचा आवाज वापरून कुठनं ऑस्ट्रेलियामधनं अपलोड केलं किंवा आदिस अबाबा इथिओपियातनं अपलोड केलं, तुम्ही कोल्हापुरात बसलाय, तुमच्याकडे येईपर्यंत 1 महिना मी ते अगदी म्हणून कायदा आहेच. पकडा गया वो चोर. कायद्याने मी तुम्हाला कोर्टात खेचीन, माझा आवाज का वापरलास, माझा ते गोष्ट वेगळी आहे. पण हे तुम्हाला कॅनेडियन जे उदाहरण देत होतं, ग्राइम्स म्हणून जी गायिका, तिने काय केलं, तिने डोकं चालवलं आणि हे आपल्याकडच्या कलाकारांनी शिकलं पाहिजे. तिने Grimes.ai नावाचा प्लॅटफॉर्म बनवला. Grimes.ai तिचं नाव आणि प्लस AI. काय होऊ शकतं, तुम्ही जर तिचे फॅन असाल तर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये काही गाणं रेकॉर्ड करा किंवा एआयने तुम्ही कविता बनवा, गाणं बनवा आणि तुम्ही गाणं अपलोड करा. ते गाणं तो AI प्लॅटफॉर्म तिच्या आवाजामध्ये, तिच्या स्टाईलमध्ये कन्वर्ट करतो. तुम्ही कोल्हापुरातनं गाणं बनवा, अपलोड करा त्या प्लॅटफॉर्मवर. ओपन प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही तिचे फॅन आहात, तिथं ते सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली अपलोड करतं आणि ते व्हायरल करतं. ते जर व्हायरल झालं गाणं, कारण सगळंच काय चांगली गाणी असतील असं नाहीये, ते गाणं व्हायरल झालं आणि त्याने पैसे मिळाले, युट्यूबचे क्लिक्स आणि जे आपले अर्धे पैसे तुम्हाला, अर्धे पैसे तिला. हे झालंय आज. मग हे आपण काय विचार करू नये. संकटातून संधी निर्माण करणं. त्याने काय झालं, तुमची एंगेजमेंट वाढली तुमच्या व्ह्यूअर्सशी, कायद्याचा धाक गेला. ती ऑफिशियल सांगते ना, तुम्ही करा ना गाणी माझ्या स्टाईलमध्ये, मीच माझ्या आवाजात ती परत रेकॉर्ड करते किंवा ती सिंथेसाइज करते माझ्या सॉफ्टवेअरने आणि टाकते आणि आपण दोघे पैसे शेअर करू की. तिचे फॅन किती वाढले. जर तुम्ही नुसतं म्हणा माझा आवाज वापरायचा नाही, मी असा आहे, मी तसा आहे, मी मोठा आहे, मी ऍक्टर आहे, ठीक आहे ना, म्हणजे वी रिस्पेक्ट यू. पण तुम्ही किती लोकांना थांबवणार आहात. तुम्ही हायकोर्टात अनेक कलाकार तंत्रज्ञ बोलून दाखवत नसले तरी प्रचंड अस्वस्थ आहे ना. पुढं काय होणार आहे, आपली गरजच राहणार नाही. मी म्हटलं आता आमच्याकडे जी जाहिरात मेकिंग आहे, ऑडिओ व्हिज्युअल फिल्म्स बनवतात, त्याच्यामध्ये इतका म्हणजे अस्वस्थपणा आहे की माझं कामच गरज नाही, मला व्हॉइस ओव्हर करायची गरज नाही, मला बॅकग्राऊंड म्युझिकसाठी कुठला आर्टिस्ट गरज नाही. एआयला मी सांगितलं की एआय मला सगळं करून देते, खूप कमी पैशामध्ये करून देते. पण मग त्यांनी एआय करावं की. मी काय म्हणतोय की मी जर अतिशय उत्तम गायक आहे, माझं संपूर्ण करिअर माझ्या गायकीवरती सुरू आहे आणि जर एआय येऊन हुबेहूब माझा आवाज निर्माण करते आणि मी त्याच्यावरती कॉपीराइट ऍक्ट नुसार कोणताही केस करू शकत नाही, मी फ्रस्ट्रेशन मध्ये जाणार. हा, मग तुम्ही त्याच्याशी दोस्ती करून त्याचे ग्राइम सारखं करा ना. तुम्ही सांगा मला पैसे द्या, अर्धे तुझे. लोक करतील. लोकांना करायला काही हरकत नाहीये. प्रश्न कुठे येतो ना की मी जर एखाद्या गोष्टीला दाबायचा प्रयत्न केला तर त्याला बेकायदेशीर, म्हणजे दारू बंदी केली, जास्त दारू त्या जिल्ह्यात मिळते, हे सगळ्यांना माहिती आहे, ओपन सिक्रेट आहे. त्याच्यामुळे बंदीपेक्षा नियमन करा आणि दोस्ती करा. आणि एक दुसरं उदाहरण म्हणजे हँडलूमचे तुम्हाला कपडे माहिती आहेत, बरोबर आहे. आज तुम्हाला कुठल्याही फास्ट फॅशन दुकानात जा, तुम्हाला 300-400 रुपयात कपडे मिळतात, तरी पैठणी साडीचा आज मान आहेच. हातमागावर कारागिरींनी केलेला आहे, त्याच्यामुळे ओरिजिनल राहणारच आहे. जेव्हा सिनेमाला ते ओरड झाली, नाटकं बंद पडतील. म्हणजे अशी एक गोष्ट आहे की वेब सिरीज आल्या, OTT प्लॅटफॉर्म आले, तेव्हा वाटलं चित्रपटगृह बंद पडतील. पण होत चाललेलं आहे, ही पण वस्तुस्थिती आहे. चित्रपटगृह बंद होत चाललेली आहे. पण ज्याला पाहायचंय मोठ्या पडद्यात तिथेच जात होतो. ते पॉपकॉर्न खाण्याचा जो अनुभव आहे तो घरी मला मिळत नाही. किंवा मी मध्ये एक पुस्तक वाचलं, त्याच्यामध्ये हा किस्सा लिहिलेला आहे की जेव्हा चित्रपट ल्युमियर बंधूंनी आणले तेव्हा अमेरिकन अध्यक्षांना भेटण्यासाठी ब्रॉडवेवरनं एक मोठं शिष्टमंडळ ट्रेनने गेलं होतं वॉशिंग्टनला. मग न्यूयॉर्क ते वॉशिंग्टन तेव्हा विमान वगैरे नव्हती, ते ट्रेनने गेलेले 1 दिवसाचा प्रवास करून अध्यक्षांना सांगायला अमेरिकेच्या की हे चित्रपट अमेरिकेत आणू नका, ब्रॉडवेच्या कलाकारांचे जॉब जातील, त्यांचं नाटक बघायला कोण येणार नाही.
आज हॉलिवूड ही जगातली सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री आहे हो. आणि ब्रॉडवेमध्ये नाटक बघायला तुम्हाला 1 लाखाचं तिकीट द्यावं लागतं. दोन्ही कोएक्झिस्ट आहेत. आज पण मराठीत पण पाहाल, सिनेमा चांगला चाललाय, चांगले OTT नाटकं चाललेले येत आहेत, आहेत, हो. तरी सर्व मोठे मोठे कलाकार आज नाटकात काम करतायत. त्याच्यामुळे कोएक्झिस्टन्स आहे. मला जर ओरिजिनॅलिटी हवी, एखाद्या गायकाची मैफिल रंगलेली चांगली, एखादं सुंदर चित्रकाराने काढलेलं एखादं नृत्य, ते ओरिजिनल राहणारच आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी भीती बाळगू नये. फक्त देर इज अ क्लास ऑफ मास एंटरटेनमेंट. रील्स असतात, स्क्रोलिंग असतं, किंवा रतिबाने मला जर रोज रील्स टाकायचे आहेत किंवा बातम्या टाकायच्या आहेत, किंवा एखादी बातमी मला बऱ्याचशा भाषामध्ये ट्रान्सलेट करायची आहे. आज मला माणसं बसवायला लागतात, तर ती ट्रान्सलेट मी कशी करीन, माझी वेबसाईट मल्टीलँग्वेज मी कशी करीन, तर ह्याच्यासाठी एआयचा वापर करा ना. अगदी शेवटचा प्रश्न, एआय मुळे रोबोटिक्सला चालना मिळेल की रोबोटिक्समुळे एआय अकराळ विकराळ रूप धारण करेल? एआयमुळे रोबोटिक्सला चालना मिळेल याचं कारण की उद्या मी नुसते रोबो बनवले आणि त्यांना काय करायचं हेच माहिती नाही, त्यांच्या प्रोग्रामच नाही आहे, तर ते डबाच होऊन बसणार ना, म्हणजे ते खोकेच असणार नुसते, त्यांना काय अर्थ आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत एआय प्रगत होणार, रोबोटिक्स प्रगत होणार नाही. आज रोबोटिक्स कुठे प्रगत आहे? रोबोटिक्स बॅकएंडमध्ये प्रगत आहे. वेल्डिंगचे रोबो आज सगळ्या कंपन्यांमध्ये आहेत. तुम्ही ड्रोन्स पाहिलीत, हो. ऑपरेशन सिंधूरमध्ये तर आपण ड्रोन पाठवली, हो. तर अशा ठिकाणी रोबो आहेत. नाही, आता घरामध्ये घर स्वच्छ करण्यासाठी ते गोल गोल जो रोबो रोबो पण येतोय, तो पण एक तो पण रोबोच रोबो प्रकार आहे. आहे. पण रोबोटिक्सला आपल्या मानवी परिप्रेक्षामध्ये त्रिमिती जगामध्ये जोपर्यंत द्विपद तो होणार नाही, बायपेडल, तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. पण चायनामध्ये आपण अनेक व्हिडिओ बघतो की त्यांचा रोबोटिक्सचा वापर एवढा वाढलेला आहे की वाढलाय. आता अनेक कामं रोबो करतायत. आपल्याकडे पण येतील आणि आपल्याकडे यायलाच पाहिजे. लोक मला म्हणजे लोकांना आवडत नाही मी जेव्हा म्हणतो भारतासारख्या शहरात, पण तुम्हाला साधं स्टॅटिस्टिक्स सांगतो. आत्ता आपल्याला काय वाटतंय, आपल्याकडे डेमोग्राफी डिव्हिडंट आहे. आपल्याकडे काम करण्याच्या एजमधले माणसं जास्त आहेत. 15 ते 35 मध्ये आपल्याकडे तरुण खूप आहेत. हा आपला डेमोग्राफी डिव्हिडंट आहे. तर माणसं आपल्याला मिळतात कामाला. आज 2040 नंतर तुम्ही डेटा पहा, स्टॅटिस्टिक्स, भारत सुद्धा जपानसारखी ग्रेइंग इकॉनॉमी होणार आहे. आपल्याकडचं फर्टिलिटी रेट हा कमी होतोय. म्हणजे किती आपण म्हटलं आपल्याकडे मुलं होतात 3-4, नाही, आपल्याकडे फटे कमी होत हो, चालतात. नक्कीच. रिप्लेसमेंट रेट लोकसंख्येचा जो असतो, जो स्वीडनमध्ये कमी आहे, जपानमध्ये कमी आहे, ह्या सगळ्या इकॉनॉमी प्रगत आहेत. का? कारण त्यांच्याकडे लोकसंख्या त्यांनी कधीच नियंत्रण केलं 50 वर्षापूर्वी. हो. जेव्हा त्यांच्याकडे आपला डेव्हलप, जपानच्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर जपान किती प्रगत झालं बघा. 60-70 पर्यंत जपान वॉज हायेस्ट इन देअर ग्रोथ. हो. आज ते कमी झालंय. आज ते स्टेबल आहे. त्यांची इकॉनॉमी पण वाढत नाहीये. आपली 6% वाढते तशी, की त्यांच्याकडे पगारही तेवढे वाढत नाहीये. डिफ्लेशनरी इकॉनॉमी आहे. तर ह्याचा विचार आपण केला पाहिजे की आजच शेतमजूर मिळत नाहीत, कामाला माणसं मिळत नाही. ओरड आज चालू झाली. 2040-50 नंतर जेव्हा भारत सुद्धा वृद्धांचा देश होईल, तेव्हा आपल्याला घरामध्ये रोबो लागतील. गरज आहे. काम करणारा कोण करतो तुमच्यासाठी? त्याच्यामुळे आज हे म्हणजे फार, पण हे आधी कोंबडी की आधी अंड अशातला प्रकार आहे. म्हणजे रोबो वाढतील त्यामुळे माणसांची कामं कमी होतील आणि माणसं मिळणार नाहीत म्हणून रोबो वाढतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण असं आहे. म्हणजे हे सगळा एपिसोड केल्यानंतर मला खरोखर हे कुठं घेऊन निघालोय आपण आणि काय मिळवायचंय हे कळत नाही. पण मला असं वाटतं की अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे आणि आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रापासून दूर राहू शकत नाही. आपल्याला हे तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल, आपल्याला त्याच्याशी जोडून घ्यावं लागेल. आणि पुन्हा साधा सृष्टीचा नियम आहे, जोपर्यंत माणूस अपग्रेड होत नाही तोपर्यंत तो या जगामध्ये जगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला काळाची ओळख किंवा काळाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्याला एआय सारखं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे, त्याचा एथिकल वापर व्हायला पाहिजे. तरच आपली पुढची पिढी आनंदानं जगू शकेल. पण आव्हानं खूप आहेत. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आपण आपली मानसिकता बदलणं आवश्यक आहे. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, हे जगातलं अंतिम सत्य आहे आणि ते पुन्हा एकदा या नव्या पिढीला नव्यानं कळून येणार आहे. तुर्तास आज चिन्मय गव्हाणकर या एका अत्यंत गहन विषयावरती अतिशय साध्या सोप्या शब्दात आमच्याशी बोलले आणि काय असणार आहे पुढचं चित्र याचा त्यांनी एक ट्रेलर दाखवला. तुम्ही जेव्हा जेव्हा कोल्हापूरला याल तेव्हा तेव्हा पुन्हा प्लीज आमच्याकडे येत जा, कारण तुमच्याकडे हे ज्ञानाचं भांडार आहे आणि त्यात आम्हाला खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आमचं आमंत्रण असेल. धन्यवाद बोलल्याबद्दल. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.